राजुरेश्वर जिनिंग चोरीचा पर्दाफाश, 3 चोरांसह चोरीचा माल खरेदी करणारे 2 भंगार व्यावसायिक जेरबंद. भोकरदन तालुक्यातील राजुरेश्वर जिनिंगमधील लोखंडी साहित्य चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि हसनाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात चोरी करणाऱ्या 3 आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या 2 भंगार व्यावसायिकांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईलसह 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजूर येथील राजुरेश्वर जिनिंगमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले उमेश जिन्नसराव पुंगळे यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 3 जुलै 2026 रोजी रात्री 10 ते 4 जुलै रोजी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जिनिंगच्या स्टोअरचा शटर उचकटून तेथील 75 लोखंडी बेट गड्डू चोरी करून नेल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरीचा उलगडा केला. तपासात श्याम विष्णू संन्यासी, लहू धोंडीराम पवार आणि सय्यद अफरोज सय्यद हसन यांनी ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेला लोखंडी माल अनवर खान, गफूर खान आणि शेख नासेर शेख लतीफ या भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलंय. या कारवाई दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो पिकअप किंमत सुमारे 4 लाख रुपये तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले 4 मोबाईल फोन किंमत 50,000 रुपये असा एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.